शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवरती। या चॅनलच्या माध्यमातून विविध योजना हे आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता या डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या 5 योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याच्यामध्ये कोणकोणत्या योजना येतात, त्यानंतर याचे पैसे कसे जमा होणार आहेत याची सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर बाजूला दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राइबर व्हा आणि इथून येणाऱ्या संपूर्ण योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। आता याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे या येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो काय 8वा हप्ता असेल तर तो 8वा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, हप्ता किती हजाराचा मिळणार आहे हे आपण बघूया। मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पात्र म्हणजे काय, जे शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये पात्र आहेत, ज्यांना 21वा हप्ता मिळाला आहे, तर हे सर्व शेतकरी या योजनेच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। आता याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या 3 अटी पूर्ण असणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी, त्याच्यानंतर लँड सीडिंग आणि तुमच्या खात्याला आधार लिंक असणं, ह्या तिन्ही अटी पूर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे। आता याच्यामध्ये प्रथम बघूयात आपण ई-केवायसी। आता ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बायोमेट्रिक आणि ओटीपी ह्या दोन्ही पद्धतीने तुमची ई-केवायसी पूर्ण करायची आहे। आता ई-केवायसी का करायची, कारण की याच्यामध्ये पाहिलेच असाल बरेच शेतकरी मयत आहेत आणि त्यांच्या नावाने देखील अनुदान जात असतं, त्याच्यामुळं कुठेतरी या गोष्टीला आळा बसावं, त्याच्यामुळं ही ई-केवायसी अट या ठिकाणी टाकलेली आहे। आता त्याच्यानंतर ई-केवायसी पूर्ण झाल्याच्या नंतर दुसरी एक महत्त्वाची अट म्हणजे लँड सीडिंग। आता आपण पाहिलेच असाल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जमीन घेतात, जमीन विकतात, त्याच्यानंतर काहींची जमीन नवीन असते, काहींची वारसा पद्धतीने असते। तर याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचा अपडेट होताना हे लँड सीडिंगचा प्रॉब्लेम पहिले येस होता पण नंतर नो झाला। तर अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालय असेल किंवा कृषी विभाग असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, ते सातबारा होल्डिंग असेल, ही फेरफारची नक्कल असेल, तर ही सर्व कागद तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना सांगायचं की माझा हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या। तर मित्रांनो, काही दिवसामध्ये ते अधिकारी तुमचा ते प्रॉब्लेम दूर करू शकतात। आता याच्यामध्ये असे बरेच काही शेतकरी आहेत की ते ऑफिसला त्या जातात परंतु त्यांना पुरेशी माहिती भेटत नसते। तर अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, तर मित्रांनो, अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, याच्यामध्ये आता मी काही दिवसामध्ये त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे की जे काय संबंधित अधिकारी असतील, ते जे काय तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असेल किंवा तिथले कोणी ऑपरेटर असेल किंवा कृषी विभागाचे कोणी अधिकारी असेल तर त्यांच्याची कंप्लेंट ऑनलाईन कशी करायची आणि ही कंप्लेंट केल्याच्या नंतर ते अधिकारी काही दिवसामध्ये तुम्हाला स्वतः बोलून ते काम करून घेतील। तर ती तक्रार दाखल कशी करायची याची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। आता त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी एक महत्त्वाची मध्ये तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे। आता आधार लिंक म्हणजे काय, आधार लिंक म्हणजे डीबीटी प्रोसेस, जे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर। आता राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असो, त्यांच्या माध्यमातून जे काय अनुदान टाकलं जातं, जे काय पैसे टाकले जाते तर ते थेट ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असते। आपण पूर्वी जर पाहिलं असेल त्याच्या याद्या यायच्या, त्याच्यानंतर पासबुकवर पैसे जाते, त्याच्यामध्ये घोटाळे होते, कोणाचे पैसे कोणी उचलून खायचा, कधी तलाठी खाते, कधी ग्रामसेवक खाते, त्याच्यानंतर कधी ते आमदार खासदार असेल तर यांच्याकडे तो पैसा जायचा। परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला, तो बदल म्हणजे डीबीटी। ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे आणि या प्रणालीच्या माध्यमातून कुठेही घोटाळा होणार नाही। जे काय पैसे असतील ते थेट राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून हे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं आतापर्यंत आधार लिंक नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करायची बँकेत जाऊन, आणि ती जर शक्य नसेल किंवा ती जर होत नसेल तर तुम्हाला पोस्टाचं खातं काढायचं आहे आणि हे खातं काढल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि जे काय उर्वरित पैसे येतं तर हे सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात। त्याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान असेल, रब्बी पीक बियाणे, पीक विमा, त्याच्यानंतर नमो शेतकरी योजना, हे सर्व योजनेचे पैसे हे त्याच खात्यामध्ये जमा होत असतात। आता त्याच्यानंतर दुसरा म्हणजे यंदाचा जो काय सरसकटचा खरीपचा पीक विमा आहे तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहे, अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे। आता याच्यामध्ये आपण जे काही जिल्हे असतील किंवा तालुके असतील, कोणकोणती शेतकरी आहेत याची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। आणि त्याच्यानंतर जो काय उर्वरित पीक विमा आहे 2020चा, याच्यामध्ये धाराशिव आणि परभणी जिल्हा आहे, तर या दोन्ही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। जो काय 50% 60% पीक विमा आहे हा शेतकऱ्यांना अगोदर मिळाला आहे आणि जो काय उर्वरित पीक विमा होता तर तो पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर
जे काय पॅकेज जाहीर केलं, पॅकेज म्हणजे कोणतं 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं. याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान असेल, रब्बी बियाणे, त्याच्यानंतर पीक विमा, तसेच जे काय उर्वरित कोणाच्या शेतामध्ये पाणी शिरलं, कोणाच्या घरात पाणी शिरलं, पिकाचं नुकसान झालं, तर याच्यासाठी हे अनुदान मंजूर करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये काही अनुदान मंजूर झाले. याच्यामध्ये रब्बी बियाणे अनुदान असेल, अतिवृष्टी असेल, फक्त या दोनच योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि जे काय उर्वरित पैसे येतात तर ते डिसेंबर महिन्यामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या योजना येतात त्याची सुद्धा माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या करणार आहोत. त्याच्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई. आता ही नुकसान भरपाई म्हणजे काय, बऱ्याच शेतकऱ्यांना याची पूर्णपणे माहिती नाही. आता म्हणजे कोणतं, आता अतिवृष्टी अनुदान म्हणजे याच्यामध्ये एकूण 3 जी आर काढण्यात आले. 3 जी आर म्हणजे सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना, या 3 महिन्याचे जी आर करण्यात आले होते. आणि याच्यामध्ये पहिल्या जी आर मध्ये हेक्टरी 8,500 रुपये आणि दुसरा आणि तिसरा जी आर आहे तर त्याच्यामध्ये सरसगट हेक्टरी 17,500 रुपये एवढा निधी हा वितरित करण्यात येणार होता. परंतु याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण फक्त सप्टेंबर महिन्याचा जो काही जी आर आहे त्या जी आर नुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडले ते पुन्हा डबल ठरले. डबल म्हणजे कसे, पहिल्या टप्प्यामध्ये 65%, म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावाने 1 हेक्टर जमीन आहे तर त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 5 ते 6,000 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 30 ते 40%, म्हणजे 2 ते 3,000 रुपये असे पैसे टाकण्यात आले. याच्यामध्ये 31,628 कोटीचा कोणत्याही जे आरचे पैसे अतिवृष्टीचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं पण ते पैसे जमा झाले नाहीत, कारण तुम्ही स्वतः चेक करा. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं म्हणजे फक्त रब्बी बियाण्याचं हेक्टरी 10,000 रुपये अनुदान फक्त त्या जे आर नुसार हे पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. जमा केले तर, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा राज्य शासनानं 2 टप्पे केले. पहिल्या टप्प्यामध्ये 70% आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 30%. म्हणजे शेतकऱ्यांना पण वाटावं की डबल पैसे दिले, म्हणजे सर्व पैसे दिले. पण मित्रांनो, या जी आरच्या माध्यमातून फक्त तुम्हाला एकाच योजनेचे पैसे मिळाले, ते म्हणजे रब्बी बियाणे अनुदान, ते सुद्धा 2 टप्प्यामध्ये. त्याच्यामुळं जे काय उर्वरित अनुदान आहे तर ते सुद्धा राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता याच्यामध्ये असे शेतकरी आहेत की त्यांना अद्याप देखील 1ही रुपया मिळणार. यादीमध्ये नाव आहे, केवायसी केले, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्याचे कारण काय मित्रांनो, या शेतकऱ्यांचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या खात्याला आधार लिंक नसणं. त्या शेतकऱ्यांचा आधार लिंक नसल्यामुळं त्यांना अद्याप देखील 1ही रुपया मिळाला नाही. त्याच्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या पोस्टाच्या बँकेत जा आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमचं पोस्टाचं खातं काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही पैसे त्या दुष्काळाच्या येण्यामध्ये मदत होईल आणि उर्वरित अनुदान सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. या येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये या 5 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होते. त्या कोणत्या योजना होत्या हे आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं, आणि आमच्या चॅनल जर नवीन असाल चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.